परीक्षा जे विद्यार्थ्यांचं नुकसान झाले त्याविषयी आम्ही निवेदन द्यायला आलेलो होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 730,59,00,000 जो निधी जे आहे मागासवर्गीय निधी अबकड्याच्या नावाने इकडं गुतावलं आणि इकडं त्यांचा पैसा मागासवर्गीय घेतलेला आहे. आणि येथील जो तिसरा विषय आहे, जो इथं जी MIDC विभाग आहे आणि 17 हे मटका आणि गुटखा हे सगळं जोमात चालू आहे. त्या टपऱ्या काढाव्या, तात्पुरता इलाज केलेला आहे SP साहेबांना, ते कायमचा करावा हे सांगतो. हे साडे आम्ही येऊन दिलेलं आहे. ठीक आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीनं दीपक वाणी काळजे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशाने व दादासाहेब ओवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे. तर पहिला विषय असा आहे की नेट पेपर जो फुटलेला आहे त्यामध्ये 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान या सरकारनं केलेलं आहे. आणि त्यामध्ये जे पेपर फुटे केलेले आहे ज्या शिक्षकांनी, त्यांना अद्याप कोणती कडक कारवाई केलेली दिसून येत नाही. तर ते ज्यांनी पेपर फोडलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांना कायमचं निलंबित करावं. आणि केंद्र शिक्षण मंत्री व राज्य शिक्षण मंत्री यांनी त्वरित राजीनामे द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी अशी मागणी आहे की प्रतापगडाचा विषय आहे. प्रतापगडावर जे देखभालीचं काम चालू आहे, कडा वगैरे जे तुटलेले आहेत त्याच्यावर सरकारनं कोट्यवधी रुपयाचा निधी टाकलेला आहे आणि ते दुरुस्तीचं काम चालू आहे. तर ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि ते निकृष्ट दर्जाचं काम हे त्वरित जो कॉन्ट्रॅक्टर आहे, जी एजन्सी आहे, त्यांची एजन्सी काढून घेण्यात यावी, चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला काम द्यावं आणि ते काम चांगल्या प्रतीचं व्हावं. जसं शिवाजी महाराजांनी 1600 वर्षापूर्वी जे किल्ले बांधलेले आज तागायत उभे आहेत, पण आजचे असे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत की पैसे कमवायच्या नादानं निकृष्ट दर्जाची कामं करतात आणि त्याला अधिकारी पाठबळ देतात. 2-3% ह्याच्यासाठी हे स्वतः तिथं जाऊन देखभाल करत नाहीत, तर स्वतः इथनंच ते बिलं काढतात आणि हे सर्व थांबलं पाहिजे कुठंतरी. दुसरी अशी मागणी आहे की MIDC परिसरामध्ये 2 नंबर धंदे जोमात चालू आहेत की वडापाव व चहाच्या टपऱ्याच्या नावावर त्यामध्ये दारू विक्री चालू आहे, मटका व्यवसाय चालू आहे, जुगार व्यवसाय चालू आहे. तर हे त्वरित थांबलं पाहिजे. चक्री व्यवसाय चालू आहे. तर जे खरोखर होतकरू आहेत, जे वडापाव आणि चहा विकून उदरनिर्वाह करतात, त्यांच्या टपऱ्या ठेवण्यासाठी आमची काही हरकत नाही. पण 2 नंबर धंद्याच्या नावावर असे काय करतात तर त्यावर पोलीस प्रशासनानं कडक कारवाई करावी ही आमची मागणी आहे. तरी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्यावर कडक कारवाई जर न झाल्यास 15 दिवसामध्ये आम्ही पालकमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन आम्ही पालकमंत्र्यांना घेराव घेऊन रास्ता रोको करू, एवढीच आम्ही रिपब्लिकन परिवाराच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ग्वाही देतो.